तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंसिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठाला श्री संतांची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा संतांच्याकडं गोमट करण्याची अपेक्षा धरणारा अभंग आहे. विठाला विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. गोदमेश्वरांच्या चरणारविंदी नगर भोजनाची सेवा आपल्या सर्वांचे परिचित आणि सर्वांचे जिव्हाळ्याचे असणारे आपले श्रीराम महाराज गोविंदरावजी पुरी, हनुमान श्रीरामपुरी आणि शिवदास श्रीरामपुरी त्यांच्या जीवनामध्ये गोदमेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने जी काय इच्छा होती ती प्राप्त झाली. लेकरांसाठी खास हा नगर भोजनाचा सोहळा आहे. महाराजांच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला, त्यांची मनोकामना पूर्ण झाली. मग त्या अनुषंगानं कृतज्ञ भावानं महाराजांच्या प्रती असलेला कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी या पुरी परिवाराद्वारा श्रीरामजी महाराज आणि त्यांच्या परिवाराकडून होत असलेली नगर भोजनाची सेवा उपस्थित आपण सर्व गुणवान मंडळी, आमचे माधव महाराज आहेत, आमचे महाराज आहेत, वृक्षराज महाराज आहेत, गावकरी भजनी मंडळ मांडवेकर, वनवासवाडीकर, मालेवाडीकर आदी करून जे काही बाहेरगावून आलेले आहेत सगळी भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत आमचे दादा आहेतच. नगर भोजनानिमित्त होत असलेलं अन्नदान आणि कीर्तनाचा सोहळा. विठाला आपण संतांच्या पायावर वेळोवेळी आपलं मस्तक टेकवलं पाहिजे. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरण पडोनी राहीन तये ठाई उगाची संतांची पायी. आता त्याच्यात 2 गोष्टी सांगतो. हे मस्तक वारंवार पायावर ठेवायचं, पण कोणाच्या? संतांच्या. हे ध्यानात ठेवा. हल्ली कोणाच्याही पाया पडतो आपण. माऊली म्हणतात इतकं उलट सुरू आहे सध्या. तर फक्त वय वाढलं म्हणून आपण मोठं म्हणतो एखाद्या माणसाला. शास्त्राने एक श्लोक सांगितलाय, मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ते. 60 वर्षाचा झाला तरी वागावं कसं ह्याची अक्कल आली नाही, त्याला तुम्ही मोठं म्हणाल का? 60 वर्षाचा झाला तरी लहान लेकरासारखाच वागतो. मग लोक काय म्हणतात, अरे ह्याच्यात आणि लेकरात फरक नाही. मग बुद्धी वाढली का शरीर वाढलं? शरीर वाढलं, बुद्धी आहे तशीच आहे. माऊली म्हणतात जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणोनी. फक्त वय वाढलं म्हणजे मोठा होत नाही. तसं असतं तर 1400 वर्षाचे चांगदेव मोठे ठरले असते आणि 14 वर्षाची मुक्ताई लहान ठरली असते. मुक्ताई मोठी का ठरली? चांगदेव 1400 वर्षे जगले पण मुक्ताईपेक्षा मोठे झाले नाही. म्हणून चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. श्रुती स्मृतीचे अर्थ ज्यांनी जीवनात आपल्या उतरवले आणि इतर लोकांना दिले ते मोठे.
आता ऐका, आमचे गुरुवर तर फार गोड सांगायचे. आपल्या शरीरातलं प्रधान अवयव डोकं आहे आणि निकृष्ट अवयव पाय आहे. सर्वेंद्रियानाम नयनम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. डोकं मुख्य आहे. बघा, मी सहज तुम्हाला विचारतो, एखाद्यानं चुकीचं वागला, काही चुकीचं काम केलं, आपण काय म्हणतो, अरे काय करून ठेवलंस, तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही, तुझं डोकं ठिकाणावर आहे का नाही, सहजच म्हणतो ना आपण. डोक्यात मेंदू आहे महाराज, आणि मेंदू इथं असतो. आता लईच वैतागल्यावर आपण एखाद्याला म्हणतो तुझा मेंदू काय सहज म्हणतो का नाही, अरे ह्याचा मेंदू गुडघ्यात आलाय का बघा तरी जरा. ह्याचा अर्थ चुकीचं वागलं की मेंदू गुडघ्यात आलाय म्हणायचं, येत नसतो, मेंदू इथंच असतो. डोकं मुख्य आहे. अजून बघा, कुठल्याही माणसाची ओळख कशावर आहे? आधार कार्डावर काय आहे तुमच्या? फोटो. काळा निघत असला तरी फोटो आहे ना. हे एक ध्यानात ठेवा, आधार कार्डावर फोटो येतोय तितकं कोणीच वाईट नाही. आणि फोटो स्टुडिओत फोटो काढते तेवढं चांगलंही कोणीच नाही. फोटो स्टुडिओवालं गोरं करून देतंय आणि आधारवालं काळं करून देते. आधारचा फोटो बघून आपण लईच कसे तरी दिसतो असं वाटून द्यायचं नाही, आणि स्टुडिओत काढलेला फोटो बघून आपण लई भारी दिसतो असंही मनात आणायचं नाही. जे ओरिजिनल आहे ते आहे. ओळख कशावर आहे? चेहरा. टिचभर जागेवर ओळख आहे व सगळी. काय बदल केला आहे ब्रह्मदेवानं, देव जाणे. बरं मला सांगा, डोळे किती आहेत सगळ्यांना? डोळे दोनच आहेत. नाक मुद्दाम नाक म्हणलं मी, नाक एकच आहे. कान दोनच आहेत. कपाळ एकच आहे. दात 32च आहे. तो का एखाद्याला 33 आहेत का? नाही ना महाराज. बरं, 20 वर्षाचं वय ओलांडलं की मिशा सगळ्यालाच आहेत. आता आकार बदलला, ह्या अशा तलवारीसारख्या थोड्याच जणाच्या असतात. पण मिशा सगळ्यालाच आहे. मग बदल काय? भुवया सगळ्यालाच आहे, पापण्या सगळ्यालाच आहे, दाढी सगळ्यांनाच येते, 40 नंतर पांढरी सगळ्यांचीच होते. मग रंग लावून काळी करतात, तो भाग वेगळा. पण सगळं सारखंच आहे. बदल काय? काय बदल केला आहे ते त्या ब्रह्मदेवाला माहिती. किती साच्या असतील त्याच्याकडं. आता आमच्या गावावर वीट भट्ट्या आहेत. कुठं बी गेलं तर इटाचा आकार वेगळा आहे का? तेवढीच आहे ना. 2 प्रकारच्या विटा आहेत, एक छोटी आणि एक मोठी. काय बदलून आहे? किती बदलून साच्या काय बदलून बदलिणार आहे? वरचं नाव तेवढं, ते वरून थापलं की नाव बदलल. ब्रह्मदेवाकडे किती साच्या असतील बघा महाराज. आहे का माझ्यासारखं एक तरी आहे का तुम्हाला? होय मामा, बघितलं का माझ्यासारखं कोणी? तुमच्यासारखं तर मला दिसलं नाही अजून कोणी. महाराजासारखं आहे का कोणी? तुमच्यासारखं आहे का? तुम्हाला सांगू का, एका आईला एका वेळेला झालेले 2 लेकरं, तुम्ही काय म्हणता त्याला? आवळे जुळे. हां, जुळे ना आपल्याकडं आवळे. आवळे जावळे सुद्धा सारखे नसतात. आता आपल्याला वाटतंय ते सारखेत, पण आईला राईट ओळखू येतं. ह्यातला लहू कोणता आणि ह्यातला अंकुश कोणता. आपले मालेवाडीचे एक गेलं वाटतंय त्यातलं. हां, नाही तर मला तर लय घोटाळा व्हायचा महाराज. ते जगमित्रात चंदूसेठ नामचं भागवत ठेवलं होतं कोकाटे महाराजांनी ते, आणि ते दोघं आमच्या सेवेसाठी होते. मग काही काम पडलं तर ह्यांना सांगत जा. मग मी 50ची नोट दिली एक जणाला, 2 पाण्याच्या बाटल्या घेऊन या म्हणलं. 12 वाजता पैसे दिले, ते जे गायब झालं तिकडंच गायब. 1 ते 4 भागवत झालं. 4 वाजता ते समोर आलं माझ्या. मी म्हणलं काय राव, 12ला पैसे दिले तुम्हाला, कथेच्या आधी पाणी प्यायचं होतं आम्हाला, कथा संपून गेली तरी तुमचा पत्ता नाही. बरं बाटल्या बी दिसनात. म्हणलं द्या 50 माघारी. ते मला म्हणे बाबा सकाळपासून मी आता आलो इथं. कशाचे 50? मी आमच्या साथीदाराला म्हणलं किती लबाड बोलायले माणूस. हे माघारी द्यायचे नसले तर राहू द्या गड्या म्हणलं, पण तुम्ही 50 सकाळी माझ्याकडून नेलेत, मी जगमित्र मंदिरात खोटं बोलल का म्हणलं. बाटल्या तर गेल्या तिकडंच, पण पैसेही गेले म्हणलं. जाऊ द्यावा म्हणलं.
ते म्हणे अहो महाराज मी मंदिरात आहे, मी तरी खोटा कसा बोलल म्हणे. मलाही तुम्ही पैसे दिले नाही, मी 4:30ला आत्ता मंदिरात आलो आहे. मी वैतागून म्हणला मग मी पैसे कोणाला दिले, तेवढ्यात ते दुसरं आलं मला दिलेत म्हणला. हो काय बाटल्या आणि हे 20 रुपये. आणि मग मी बघितलं दोन्ही सारखेच. मी हे काळा दोरा होता माझ्याजवळ, तो काढला आणि अंकुशच्या हाताला बांधला आणि म्हणलं हे 7 दिवस काढायचा नाही. मी आपलं काम सांगायचं असलं की दोरा बघू द्या म्हणायचं. दोऱ्यावाला अंकुश आणि बिगर दोऱ्यावाला लव. आपल्याला नाही कळत पण त्यांच्या जवळ जे राहतात त्यांना लगेच ओळखू येतं आहे हा आहे ना हा आहे. जुळे भाऊ आवळे जावळे सुद्धा एकमेकासारखे नाही, ही त्या ब्रह्मदेवानं केलेली कमाल आहे. माणसाची ओळख चेहऱ्यावर आहे, नाही तर हात 2च आहेत, पाय 2च आहेत, 10 बोटच आहेत, हाताला 10 पायाला 10. एखादंच 11 बोटावालं सापडेल तुम्हाला करंगळी शेजारी चुकून वाढलेलं. नाही तर सगळे बदल फक्त चेहऱ्यात केला आहे. आता ऐका, डोकं उत्कृष्ट भाग आहे आणि पाय निकृष्ट भाग आहे. आमचे गुरुवर्य म्हणायचे हे उत्कृष्ट डोकं ज्या पायावर टेकायचं आहे ते पाय आपल्या डोक्यापेक्षा उत्कृष्ट आहेत का याची आधी खात्री करायची आणि तिथं डोकं ठेवायचं. कसल्याही पायावर डोकं ठेवायचं नाही. विठाल उत्कृष्ट पाय तिथं बसलेत आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. ठेवलं रे ठेवलं. तेने भेट देव आपे आप, तेने भेट देव आपे आप, तेने भेट देव आपे आप, तेने भेट देव आपे आप. संत पायी माथा ठेविता दास भावे, संत पायी माता ठेविता सद्भावे, भेटे आपे आप, तेने देव भेटे आपे संता पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे बुटुळे नाही सेवया याचा अर्थ चरणाची सेवा. बघा आता उत्कृष्ट पाय कोणते थोडं तुम्हाला रामायणातून सांगतो. रामायणामध्ये राम लक्ष्मण सीता वनवासात. लक्ष्मण फळमुळं आणायला गेला. राम सीता उंच दगडावर पाय लोंबके सोडून बसले. ते ना असं पायाकडे बघू लागली. पायाकडे बघता बघता सीतेला लहर आली. बायको देवाची असली तरी तिला लहर आल्याशिवाय राहत नाही. आपल्याच बायकांना लहर येते असं डोक्यातलं काढा. लहर आली आणि सीता म्हणली प्रभू सांगा पाय तुमचे सुंदर आहेत का माझे सुंदर आहेत. काही गरज आहे का. राम हसले म्हणले सीते पाय माझे सुंदर आहेत. सीता म्हटले नाही प्रभू पाय माझे सुंदर आहेत. राम म्हटले नाही माझे सुंदर आहेत. सीता म्हटल्या नाही माझे सुंदर आहेत. वाद लागला. राम म्हणले हे बघ बाई पाय जर तुझे सुंदर असते तर क्षीरसागरात तू माझे पाय धुवत बसली नसती. मग सर्व भावे करुणी सेवा अभिमानू सांडुनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र जा. पाय लक्ष्मीच्या हाती माझे पाय 24 तास हातावर फुलासारखे धरून बसली नसती. सीतेनं सांगितलं लक्ष्मी नारायणाचं सांगायचं नाही राम सीतेचं सांगा.
प्रभू म्हणले अवतार कोणताही असो, पाय माझे सुंदर आहेत. सीता म्हणली इतर अवताराचं मी ऐकून घेईल, पण ह्या अवतारात ऐकून घेणार नाही. पाय माझे सुंदर आहेत. राम माघार घेत नाहीत, सीता माघार घेत नाहीत. नवरा बायकोचा वाद आहे. मी पुरुष मंडळीला विचारतो, आपल्याकडं जर वाद लागला नवरा बायकोचा, खरं सांगायचं विजय शेवटी कोणाचा होईल? किती बी मिशा कशा बी असू द्या, कोणाचा होईल सांगा? विजय कोणाचा होईल? चोपदार. हे पटका वेगळाच घातलाय हो चोपदारानं. पगडी आणून देतो मी, काळजी करू नका. आळून देऊनच आणू एकदा. कोणाचा होईल विजय? काठी हातात असून सुद्धा माणसानं हार मानली बघा. बाईचा म्हणले, त्यांना पक्की भीती आहे. इथं जरी काठी हातात आहे तर घरी काठी हातात राहणार नाही. कसलाही नवरा असू द्या महाराज, तिथं विजय बायकोचाच होईल. माझ्याकडे बघू नका, माझंही तसंच आहे. मी काही वेगळा नाही. मलाही बायको आहे आणि ती आपल्या अस्सल मराठवाड्यातलंच पिलू आहे आणि पुन्हा परळी तालुक्यातलंच आहे. कसलाही साहेब, कसलाही बहादर माणूस असू द्या, पैलवान असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, हां बस लईच टोकाचं केलं आता तुम्ही. माकडच करून टाकलं तुम्ही डायरेक्ट. कसलाही बहादर असू द्या महाराज, माकड गारुडियाचे जियाब. पंतप्रधान असू द्या, फक्त पंतप्रधान सध्याचा नाही, त्याला बायकोच नाही, त्याला असती तर कळलं असतं. कसल्याही माणसाला एक वाक्य बोलावंच लागतं. वर्षा 6 महिन्यात म्हणा, 2-4 वर्षाकाठी म्हणा, 5-10 वर्षातून एकदा का होईना पण बोलावं लागतं. कोणतं सांगू का? सांगू का राव देऊ? सांगू. कसलाही माणूस असू द्या, वर्षा 6 महिन्यात का होईना बायकोजवळ एकदा तरी म्हणतो, ग बस बाई तुझ्या. शाबास. नाही म्हणलं तर 10 वर्षात एकदा योग येणारच आहे. आणि योग नाही आला तर तिला बायकोच म्हणायचं नाही. राम सीतेचा वाद आहे, वाद मिटना. तेवढ्यात लक्ष्मण आले, हे घ्या फळमुळं घ्या, पाणी घ्या. प्रभू म्हणले पाणी नंतर, फळमुळं सगळं नंतर, अगोदर आमचं भांडण सोडव. माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. सीता म्हणल्या भाऊजी नीट विचार करून उत्तर द्यायचं. माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. लक्ष्मण म्हटला मेलो गड्या आता. ह्या दोघाच्या भांडणात पडणं म्हणजे ठाकरे आणि शिंदेच्या वादात पडल्यासारखं आहे. याची बाजू घेतली तर त्याचे वैरण ह्याचं घेतलं. लक्ष्मण हुशार आहे. लक्ष्मण म्हणला उभं राहा दोघंही. दोघांना उभं केलं आणि फार गोड वाक्य बोलला लक्ष्मण. अगोदर हात लावला रामाच्या पायाला, नंतर हात लावला सीतेच्या पायाला. हात जोडले लक्ष्मणानं आणि एवढंच म्हणला, आचरण से ये चरण अच्छे है. सीतेला जर आनंद झाला महाराज. सीतेनं काय अर्थ घेतला? या पायापेक्षा हे पाय सुंदर, म्हणजे रामाच्या पायापेक्षा सीतेचे पाय सुंदर. सीता खुश. रामाला कळलं लक्ष्मणाला काय म्हणायचे. रामानं दुसरा अर्थ घेतला, या पायामुळं हे पाय सुंदर, म्हणजे रामाच्या पायामुळे सीतेचे पाय सुंदर आहेत. रामानं अर्थ घेतला. आणि रामाच्या पायापेक्षा सीतेचे पाय सुंदर आहेत, सीतेनं अर्थ घेतला. आमचे गुरुवरी अजून तिसरा अर्थ काढायचे. त्या 4ही चरणाला हात जोडून लक्ष्मण असं म्हटलंय, आचरण से ये चरण अच्छे है. ते 4ही चरण कशामुळं चांगलेत एवढंच ध्यानात ठेवायचं. ज्याचं आचरण पवित्र आहे त्या चरणावर मस्तक ठेवायला अडचण नाही. विठाला विठाला. मग आचरणानं पवित्र झालेल्याचं लग्न झालेलं असू द्या, लग्न झालेलं नसू द्या, तो ब्रह्मचारी असू द्या, संन्यासी असू द्या, नाही तर गृहस्थी असू द्या, लेकरा बाळात राहणारा असू द्या, नाही तर लेकरं बाळ सोडून गेलेला असू द्या. फक्त महत्त्व कशाला आहे? बिल कशावर फाडायचं आहे? आचरण.
आचरण चांगलं असेल तर डझनभर लेकराचा बाप सुद्धा साधू आहे, आणि आचरण भ्रष्ट असेल तर जीवनभर संन्यासी राहिलेला, भगवे घातलेला, दाढी वाढवलेला सुद्धा अट्टल संसारिक आहे. विठाला विठाला. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी आवघे संसारी तोवरी आवघे संसारी आचरणाला आहे महाराज. हो का? तुम्हाला दोन लोकांना कमी मानू द्या, तुमच्या मागं फार समाजाचा लवाजमा असला म्हणजे तुम्ही लय मोठे झालात हे डोक्यातलं काढा. गाजराच्या दुकानातच गर्दा असते, ध्यानात ठेवा. सोन्याकडं मोजकं गिरायक येते. तुम्ही सोनं होण्याचा प्रयत्न करायचा. तुमचे पारक त्याच्याही पेक्षा हिरा. सोनं घेणारे तरी खूप सापडतील, लगन सराईत तर दुकानात गर्दी सोन्याच्या पण आहे, पण हिरा घेणारे थोडे असतात. त्याच्याही पेक्षा रत्न घेणारे फारच. रत्न पारख्यांनी तुमची पारख करावी, एवढ्या उंचीचं रत्न व्हा. गाजर पारख्यांनी वा क्या बात है म्हणण्या इतके गाजर व्हायच्या भानगडीत पडू नका. विठाला. गाजर पारखे तर कोणाला बी क्या बात है क्या बात है. रत्न पारख्यानं एका विद्वानानं तुमची किंमत केली ना, संपला विषय. कशावरच गणित लावायचं नाही, गणित लावायचं आचरणावर. लौकिक भरपूर झालाय आणि दिवसात 1000 वेळा माणूस खोटं बोलतोय. काय करता त्याला बाडाला महाराज, काय त्याच्या मोठेपणाला जाळायचं. टोपलंभर खोटं बोलण्यापेक्षा 2च वाक्य खरे आणि हिताचे बोलून जावेत. आचरण सगळ्यात महत्त्व आहे आचरणाला. परावी आणणारी रखुमाई बाकी जाऊ द्या, परमार्थ लांब नाही हो. 2 गोष्टी ज्याला कळल्यानं, तुम्ही बसलेले सुद्धा आमच्यापेक्षा मोठे परमार्थिक आहेत. आम्ही फक्त सांगणारे परमार्थिक आहेत, बसलेले वागणारे परमार्थिक आहेत. सांगता नाही आलं तरी चालेल, वागता आलं पाहिजे. आणि वागण्यापेक्षा तसं जगता आलं पाहिजे. 2 गोष्टी सांगितल्यात. परमार्थ कुठं आहे? साधने तरी हेच 2, जो कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. संपला विषय महाराज. आपल्या कष्टानं आणि आपल्या कर्तबगारीनं काही मिळावं. आपण रस्त्यानं निघालो तर लोकांनी म्हणू नये लुटलं रे ह्यानं मला. चौकाकडे तुम्ही 50 लाखाचं घर बांधा, पण तुमचं 50 लाखाचं घर उभा राहताना एखाद्याचं झोपडं पडणार नाही याची काळजी घ्या. 50 लाखाच्या गाडीत बसून तुम्ही फिरा, पण तुमच्या 50 लाखाची गाडी होण्यासाठी एखाद्याला त्याची मोटरसायकल विकायची वेळ तुमच्यामुळं आणू नका. तुमचा संसार उभा करताना एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करू नका. हे गोड वाक्य सांगतो. दुसऱ्याच्या सुखाला धक्का न लावता स्वतः सुखानं जगतो त्याला सज्जन म्हणायचं. आणि अशा सज्जनाच्या पायावर डोकं ठेवायला काही अडचण नाही. विठाल. जादूच आहे हो त्या पायामध्ये.
हरिप्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय साधे साधने साधते साधने धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तेरे साथी तिथंच आलं का धरावे संतांचे ते पाय पायात महत्व आहे आणि पाय कोणाचे आचरणानं जे चरण पवित्र झालेत त्या चरणावर हे मस्तक टेकावं डोक्यातलं काढा महाराज घर गृहस्थ्या असलेला साधू होऊ शकत नाही हे डोक्यातलं काढा ज्ञानोबा सोडले तर आपल्या संत मालिकेत सगळ्यांनी लग्न केलेत सावता बाबा संसारिक गोरोबा काका संसारिक सोखा मेळा तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज 14 माणसं आहेत किंवा घरात राजाई गोनाई दोघी सासू सुना दामाना माझाना बाप नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र याचे वंशी हे गोड प्रमाण सांगू का संसारी असावे आसुनी नसावे भजन संतांचा आपल्यातला फरक सांगतो संत दिसायला संसारात आणि असायला परमार्थात आपलं उलट करा आपण दिसायला परमार्थात आणि असायला संसारात दिसायचा परमार्थ आपला आहे असायचा संसारच आहे संतांचा दिसायचा संसार आहे असायचा परमार्थ आहे विठाल अवघाची संसार केला पण कसा ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार ब्रह्मरूप केला सगळ्या संसारातल्या वस्तूला त्यांनी देवाचं नाव देऊन टाकलं कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पाय गोविला गळा गोविला गळा विठ्ठल पाय गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी केलं तर सगळं पण वाहिलं सगळं देवाला विठाला त्यांचा देह प्रपंचात देह प्रपंचात आहे आणि मन परमात्म्याजवळ तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम केवढी कमाल आहे महाराज काम प्रपंचातलं आणि मन देवाजवळ प्रपंच असोनी परमार्थ साधावा प्रपंच असोनी परमार्थ साधावा
प्रपंची असोनी परमार्थ साधावा. बघा किती सोपं आहे हो. आणि आमच्या गोरोबाने बघा ना हो, प्रपंचात राहून देहभान विवर्जित अवस्था झाली का नाही. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत. काय कमाल आहे महाराज. काम प्रपंचातलं आहे, चिंतन भगवंताचं आहे, आणि लेकरू पायाखाली आल्याचं सुद्धा भान नाही. विठाला आपल्या संत मालिकेमध्ये कानोपाठक नावाचे साधू होऊन गेले. एक ब्राह्मण काशी विश्वेश्वराच्या दरबारात ध्यानाला बसला, अनुष्ठानाला बसला. काशी विश्वेश्वर भगवान स्वप्नात आले. विश्वनाथ, काय पाहिजे बाबा? मला ब्रह्मज्ञानी महात्म्याचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. विश्वनाथानं सांगितलं, जा. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये केंदूर पाबळ नावाचं गाव आहे. तिथं कान्होपाठक नावाचे एक ब्राह्मण राहतात. ते ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांचं दर्शन घे, वार्तालाप कर, तुला ज्ञान प्राप्त करून माघारी ये. काशी आता किती लांब आहे बघा. लक्झरीनं गेलं तरी 2.5 दिवस लागत असं जायला. स्वतःची गाडी घेऊन गेलं तरीही 20 तास 22 तास कुठे गेले नाही. तिथून पायी आला. 15 दिवस गेले पायी येता येता. 15 दिवस महिना गेला. केंदूरमध्ये पोहोचला. गावात गेला आणि म्हटला, ब्रह्मज्ञानी कान्होराज पाठक कुठे राहतात? आता गावच्या लोकांना एवढ्या डिगऱ्या लावलेल्या बऱ्या वाटतील होय. माणूस किती मोठा झाला तर गावाच्या बाहेर. त्याच्या गावात त्याची काय किंमत असते ते सगळ्याला माहिती आहे आपल्याला. त्याला लहानपणापासून बघितलेलं असते. मी तर म्हणतो, भर समाजात तुम्हाला कोणी भेटावं, पण तुमचा लहानपणीचा बालमित्र चुकूनसुद्धा भेटू नये. तुमच्या मोठेपणाची त्यानं वाट नाही लावली तर मला विचारा. आमचं आळंदीच्या माऊलीच्या मंदिरात कीर्तन होतं. मोठा सप्ताह, 1000भर लोक ते लोक घेऊन आलेले. काल्याचं कीर्तन माझं. काल्याचं कीर्तन झालं आणि कीर्तनानंतर आम्ही जेवायला त्या फ्रूटवाले धर्मशाळेकडे जाऊ लागलो. ते ज्यांनी सप्ताह ठेवला ते मुंबईचे लोक महाराज, पैशावाल्या पार्ट्या सगळ्या, रुबाबदार लोक. त्यांच्यामध्ये मी असं रुबाबात चाललेलो. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, ए तुकाराम. म्हणलं बॉम्बला. कोणीतरी परळीकडचं गिऱ्हाईक दिसतंय म्हणलं. मी असं वळून बघितलं, कोणी तर दिसेना. अजून जरा पुढं गेलो, पुन्हा आवाज आला, ए तुका. जमलं म्हणलं आता राम गायबच झाला. तुकारामवरून तुकावर आलंय म्हणलं गिऱ्हाईक. मी टाचावर करू करू मागं वळून बघितलं, सापडत आहे काय की म्हणून. ते काही सापडना. माऊलीच्या मंदिरातून पितळी गणपतीपासून मेन रोडला आलो. आता प्रदक्षिणा रोडला उजवीकडं वळून फ्रूटवाल्याकडे जायचं. उजवीकडं वळलो तेवढ्यात एक जण मागून पळत आलं. धाप लागलेली त्याला. मनगटच धरलं माझं. काय तुकिया. मी म्हणलं पाया पडतो की रग बस. ते 1ली ते 10वी माझ्या वर्गात शिकलेलं गिऱ्हाईक. आता त्याला काय महाराज, मी शास्त्री झालो काय, आचार्य झालो काय, मंडलेश्वर झालो काय, महामंडलेश्वर झालो काय, मठाधिपती झालो काय, महंत झालो काय, मी केवढाही झालो तर त्याच्यासाठी मी कोण आहे? हां, मित्र म्हणायचा, तुक्या नाही. त्याच्यासाठी तुक्या, तुमच्यासाठी नाही. तसं ते लोक म्हणले आमचा कहाण्या आणि ब्रह्मज्ञानी झाला होय. ब्राह्मणाला तर चक्कर आली. ब्राह्मणाला वाटलं मी झोपेत पत्ता घेतला का महादेवानं चिलीम जास्त ओढून पत्ता दिला. महादेव चुकले कसे म्हणावत, मी चुकलो असेल लिहून घेत. जाऊ द्या, आळंदी आहे म्हणला जवळ, आळंदीला जाऊ, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन माघारी जाऊ. पण ते एक मन म्हणू लागलं, कोण ते कहाण्या आहेत ते तर बघून तर जाऊ.
दुसरा म्हणला का तो आमचा कहाण्या तिथं लेकरं घेऊन विटी दांडू खेळायला लागलाय, कपाळात मारून घेतलं. महादेव काय म्हणलेत? ब्रह्मज्ञानी. आणि हा पट्ट्या करतोय काय? विटी दांडू. 7-8 लेकरांमध्ये विटी दांडू चाललेला. हे जाईपर्यंत विटीला टोला बसला आणि विटी विहिरीत पडली. आड होता जवळच एक 50-60 फूट खोल, त्याच्यात गेली विटी. पोरं गोंधळ घालू लागले, इटी गेली, इटी गेली, आमची इटी, आमची इटी. कानोपाटक म्हणले इटी जाऊ द्या, चला गोट्या खेळायच्यात. म्हणून काढल्या खिशातल्या गोट्या, ओढलं रिंगण, टाकल्यामध्ये. त्या बामणानं तर खालीच बसलं. मग इतका विटी दांडू होतं म्हणला, आता गोट्यावर आले. विटी दांडून गोट्या खेळणारा कुठं ब्रह्मज्ञानी असतो का? वैतागलं, आपलंच चुकलं, नशीब फुटकं म्हणला. माघारी निघालं. माघारी निघालं की कानोपाटक ओरडले, ओ काशीकर ब्राह्मण, आल्या पावली निघाले कस काय? त्याला वाटलं बापरे, मला नावानिशी ओळखलं, मी काशीचा आहे, त्यांना कोणी सांगितलं? घरकन वळले आणि हात जोडले. ते सगळं जाऊ द्या, मी काशीचा ब्राह्मण आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? कानोपाटक हसले म्हणले, महादेव काय तुमच्या स्वप्नात येतात काय? आमच्या येत नाहीत काय? तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलं पाबळला जा, आणि माझ्या स्वप्नात सांगितलंय माझा भक्त तुझ्याकडे येतोय, त्याचा पाहुणचार कर. अरे बापरे, काहीतरी आहे. मग जवळ आले. कानोपाटक म्हणले का माघारी चालले होते? ते म्हणले मी ब्रह्मज्ञानी कानोपाटकाच्या दर्शनाला आलो होतो. मग कानोपाटक म्हणले मी ब्रह्मज्ञानी नाही हे कसं काय ठरवलं तुम्ही? ते म्हणले अहो ब्रह्मज्ञानी कुठं, विटी दांडू खेळतो काय? हां म्हणले विटी दांडूमुळं ब्रह्मज्ञानी नाही का? विटी तर विहिरीत गेलीच होती, दांडूही फेकला, घ्या म्हणले आता विटी दांडू गेला, आता सांगा आहे का ब्रह्मज्ञानी? नाही म्हणले पण ब्रह्मज्ञानी गोट्या खेळतंय का? खिशातल्या गोट्या काढल्या आणि दिल्या विहिरीत फेकून. आता सांगा म्हणले, विटी दांडू गेला आणि गोट्या गेल्या, हाय का ब्रह्मज्ञानी? पुन्हा म्हणले ब्रह्मज्ञानी कुठं लेकरात खेळतंय होय? उचलले लेकरं, तुम्ही ऐका फक्त, नाही असं काही करू नका तुम्ही. 7-8 लेकरं उचलले आणि विहिरीत टाकले. सांगा म्हणले आहे आसक्ती कशाची मला? विटी दांडून गोट्याची सोडा, लेकरांची सुद्धा आसक्ती नाही. सोडीला संसार माया तयावरी. बापरे म्हणले, आहे अनासक्त महात्मा आहे. बरं कळलं तुम्ही आसक्त नाहीत. कानोपाटक म्हणले घरी चला, स्वयंपाक तयार आहे पंचपक्वान्नाचा, तुम्ही येणार आहे, आम्हाला सूचना मिळाली होती, आमचा गरिबाचा पाहुणचार घ्या आणि मग जा. आमचं सूत्र आहे आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठान्नम पानम गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. तो ब्राह्मण म्हणला मा बाबा मी काशीचा ब्राह्मण आहे, मला 2 अडचणी झाल्या. आता हे टाकलेले लेकरं कोणाचे होते? महाराज म्हणले माझे स्वतःचे. मग आता घरी किती लेकरं आहेत? म्हणले एकही नाही. म्हणले आता 2 गोष्टी झाल्या. एक तर लेकरं आजच मेल्यामुळं ते जरी लेकरं असले तरी 3 दिवसाचा विटाळ तुम्हाला आहे. मग 3 दिवसाचा विटाळ आहे, विटाळाच्या घरचं मला अन्न खाता येत नाही. आणि दुसरी सगळेच लेकरं तुम्ही विहिरीत टाकून मारलेत, मग निपुत्रिक झालात, निपुत्रिकाचं अन्न मला घेता येत नाही. महाराज हसले म्हणले मग विटाळ नसलेल्या घरी आणि पुत्रवानाच्या घरी जेवाल का? हां मग घेतो म्हणले, काय अडचण नाही. त्या बामणाला वाटलं दुसरं कोणीतरी पाहुणा गावात असेल, त्याला लेकरूही असेल आणि विटाळही नसेल, त्याच्या घरी जेवायला असेल, काय अडचण नाही म्हणले जीव. मग एक काम करू म्हणले, पुत्रवान आणि विटाळ नसलेल्या घरी जायचं आहे ना, बोलू आपले लेकरं. हाक मारली, रामरा श्यामा चिमा गोमा दामू या बाहेर. झोपेतून उठल्यासारखे लेकरं विहिरीतून आले आणि कमराला मिठी मारली, बाबा बाबा. आता पुत्रवानही झाले आणि विटाळही संपला. बामणानं साष्टांग लोटांगण घातलं. म्हणले तुम्ही लेकरा बाळात असून सुद्धा खरे संन्यासी जीवन जगणारे आहात, तुम्ही खरे ब्रह्मज्ञानी आहेत, आम्हाला पटलं. विठाला आ परम पद बळ वैराग्याचे, आ वैराग्याचे परम पद बळ वैराग्याचे.
याला म्हणायचं आचरणानं पवित्र झालेले चरण संसारात असले तरी काशीच्या ब्राह्मणाला सुद्धा नतमस्तक व्हायला तिथं भाग पडतात. संतांच्या चरणावर आपलं मस्तक टेकलं पाहिजे. एक मुद्दा काय होईल, आपण वारंवार महाराजांच्या गोदमेश्वर महाराज आहेत, केदारी महाराज आहेत, जगमित्र नागा आहेत, सोपान काका महाराज आहेत, या आपल्या परिसरातल्या महात्म्यांच्या पायावर डोकं ठेवत राहिलं, एक ना एक दिवस त्यांना आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. आणि जितक्या वेळा तुम्ही डोकं ठेवाल तितकं तुमचं कर्ज त्यांच्यावर होईल. आणि एक दिवस प्रसन्न होऊन ते आपल्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला ना महाराज, माथा हात ठेविला नोहे थापटीला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले. गोड वाक्य सांगतो, अशा साधूचा हात जर डोक्यावर पडला तर माणसाचं कल्याण होईल, नवल नाही, जनावरांचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एक दोन उदाहरणं सांगतो तुम्हाला. जनावराचं कल्याण नाही झालं का, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दरुषणे हरिता. पाठीवर हात टाकला, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. बोलला ना महाराज, मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. बोलविला रेडा निगम वाचे, हात साधूचा पडला, रेडा बोलला. अजून तुम्हाला सोपं सांगतो. आषाढीला तुम्ही गेलेत ना, अर्धे तर नक्की जाऊन आले असतील. आषाढी नाही तर किमान रिंगण तर गाठलं असेल. रिंगणामध्ये ते गोल येडे घेत आहे, कोण घेत आहे, घोडा घेतं, घोडा. रिंगण झाल्यावर माणसं त्या रिंगणात घुसतात. कशासाठी, माती कपाळाला लाव. कोणाची माती, घोड्याच्या टापाखालची पायाखालची माती. आता उगं तुम्ही मला सहज सांगा, घोड्याच्याच पायाखालची माती लावायची तर कासारवाडीत घोडे येत नाहीत का? आता लगन सराईत दर तिथीला एक घोडं येतेच ना. मग मातीच घ्यायची तर त्या घोड्याच्या पायाखालची घेऊन लावा ना. लावाल का तुम्ही? कारण तुम्हाला पक्क माहीत आहे ह्या घोड्याच्या पाठीवर गाढव बसले. त्याच घोड्याची माती का? तुम्हाला माहीत आहे ते घोडं साधं नाही, त्या घोड्याच्या पाठीवर साक्षात ज्ञानोबाराय तुकोबाराय विराजमान झालेले. बघा महाराज, फक्त पादुका पाठीवर वाहिल्या ज्ञानोबा तुकोबाच्या, त्या घोड्याच्या पायाची माती माणसं कपाळाला लावतात. एवढं त्या घोड्याचं महत्त्व वाढलं. विठाला घोड्याकडे बघू नका, घोड्याच्या पायाकडे बघू नका, घोड्याच्या पाठीवर कोण आहे याचा विचार करा. रेड्याकडे बघू नका, त्याच्या पाठीवर हात कोणाचा पडलाय त्याचा विचार करा. हो, गाढवाला पाणी पाजलं का नाही नाथानं? गाढव वंदनीय झालं, त्याच्या नावानं ते गाव झालं खरवंदी. खरवंदी त्याची झाली खरवंडी. भगवानगडाच्या पायथ्याचं गाव, त्या गावात घडलेली घटना आहे ती. त्या गावानं आता भगवानगडाच्या ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामासाठी 1,55,00,000 देणगी दिली. आता बघायलाच ना यूट्यूबला फिरायला ते व्हिडिओ, तो त्या गावचा आहे. बघा महाराज, साधूचा हात पाठीवर पडला, गाढवं पवित्र झाले, रेडे पवित्र झाले, घोडे पवित्र झाले, कुत्रे सुद्धा. हो, नामदेवरायाच्या हातचं भाकरीचा तुकडा घेणारं कुत्रं सुद्धा पवित्र झालं. हात साधूचा पाठीवर पडू द्या, गाढवं घोडे कुत्रे सुद्धा वंदनीय होतात आणि कीर्तनाचा विषय कुत्रे होतात. रेड्याची समाधी आहे महाराज, रेड्याची काय समाधी? 12 एकरामध्ये संस्थान आहे. संतवाडी नाव आहे, त्या आळेफाट्याजवळ आहे.
प्रामाणिकपणे सांगा बरं, तुम्ही आपल्या आपल्या छातीला हात लावून सांगा, खरंच आपले पोरं आपल्या समाध्या बांधतील का? इमानदारीनं विचार करा, बाकीला आमचं जाऊ द्या. आपले पोटचे पोरं आपल्या समाधी बांधीना. समाधी सोडा महाराज, वर्ष श्राद्ध करतील का ही पंचायत आहे. वर्ष श्राद्ध जाऊ द्या, मासिक श्राद्ध घालतील का पंचायत आहे. मासिक श्राद्ध जाऊ द्या, गोड जेवणं करतील का पंचायत आहे. गोड जेवणं जाऊ द्या, पिंडदान करतील का हेही प्रश्न पडला आहे. मागच्याच आठवड्यात एकाची माय मेली. मी त्याला फोन केला, अरे तुझी आई वारली बाबा, तुला यावं लागते. भागत नाही का म्हणलं, आणि मला यावंच लागेल का? मी म्हणलं बघू आता, तुझी आई आहे, तुझा प्रश्न आहे. माझ्या समोरच्या घटना आहेत महाराजा. एका अंत्यविधीला गेलेलो, म्हातारं रडू लागलं. पोरं आल्या, पोरं येऊ द्या, मी म्हातारीला जाळू देणार नाही. पोरं येऊ द्या, म्हातारीला जाळू देणार नाही. गावकरी म्हणले बस, जाळू देणार नाही. आल्या काय वास येईपर्यंत ठेवायची का म्हातारी? आम्हाला गावाला कोडा असते म्हणले. अहो येतो म्हणलंय. गावाला माहीत होतं ह्याचे पोरं किती विचित्र आहेत. अरे येत नाहीत म्हणले, चला उचला. पण नशिबानं अर्ध्या वाटत मडं गेलं आणि एक गाडी आली. बाप गाडीकडं पळत गेला, गाडीतून धाकटं पोरगं उतरलं. बाप गाड्याला पडला. पोरगं म्हणलं बाबा रडायचं बिडायचं बंद करा, ते काय भानगडं असती ते लवकर करा, मला 2च दिवसाची सुट्टी मिळाली, माघारी जावं लागेल. बाप म्हणला ते जाऊ दे, 2 दिवस थांब, नाही तर मडं जाळलं की जाय. फक्त मला सांग तू एकटा कसा आलास? तुझा भाऊ कुठे आहे? माझा थोरला लेक कुठे आहे? काय बोललं महाराज ते पोरगं? त्यानं सांगितलं बाबा दादा म्हणलाय या वेळेला तू जाय, पुढच्या वेळेला मी जातो. पुढची वेळ कळली ना. आपल्या मातीच्या पोरं वाटण्या करायला लागलेत. इस्टेटीच्या आणि घरादाराच्या जाऊ द्या, बापाच्या मातीला एकानं, आईच्या मातीला एकानं. असल्या समाजामध्ये एका रेड्याचं मंदिर होतंय, म्हणजे त्या रेड्याच्या पाठीवर हात केवढ्या मोठ्या साधूचा पडलाय विचार करा. विठाला अहो ते हात ठेवणं म्हणजे नुसतं हात ठेवणं नाही हो. सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता. लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी, न करावी, सांगितली चिंता न करावी. लावणी हात कुरवाळीला सांगितली चिंता न हाताचं एवढं सामर्थ्य. लावण्या हात कुरवाळीला, सांगितली चिंता नका. 2 गोष्टी आल्या लक्षात. वारंवार गोदमेश्वर महाराजाच्या समाधीला आपलं मस्तक लागलं पाहिजे. मग मस्तक लागल्यावर कधी ना कधी त्यांचा हात आपल्या डोक्यावर पडल, आणि मग त्या हातानं त्या घोड्यासारखं, त्या रेड्यासारखं, त्या कुत्र्यासारखं, त्या गाढवासारखं आपलं जीवन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हात पडल आणि कधी ना कधी त्यांना आपली दया येऊन त्यांच्या कृपेची नजर आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि नजर पडली ना, तो दिठीवा जयावरी झळके, माथा पद्म करू पारखे, तो जीवची परी तुके महेशेसी. संतांच्या नजरेतलं सामर्थ्य आहे. जी निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. आणि एक दिवस आपल्या जीवनात असा सद्भाग्याचा येईल, ते डोक्यावर हात ठेवतील, आपल्यावर प्रेमानं नजर फिरवतील, आणि त्यांच्या मुखातल्या अमृत वचनांचा वर्षाव आपल्यावरती एक ना एक दिवस केल्याशिवाय राहणार नाही. महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे. 2च शब्द बोलून जातील. तुम्हाला सांगतो
साधूच्या मुखातून आपल्यासाठी 2 शब्द जरी मी आले ना, तर ते 2 शब्द आपल्या जीवनात परिवर्तन करतील. तुका म्हणे खरे झाले एका, 2 पण नको, एका बोले संतांच्या तुका म्हणे खरे झाले. एक शब्द सुद्धा आमचे वडील रामायण सांगायचे. तुम्हाला माहिती आहे, 36 वर्ष भावार्थ रामायण सांगितलं वडिलांनी. मग ते सांगायचे आणि मी वाचायचो. 3रीला असताना मी रामायण वाचत होतो. तुम्हाला तर माहीत आहे दोघांना, ही आमची सवंगडी. आम्ही 3रीला म्हणजे 9 वर्षाचा असताना मी रामायण वाचत होतो. वर्षाकाठी किमान 12-15 शक्त्या तरी झोडायचो सायकलवर. खासारवाडीची शक्ती तर हमखास करायचोच मी, कारण आमची बहीण इथं आणि तिची लय हाऊस चल शक्तीला. मग त्यामुळं इथली शक्ती करत होतो मी. कनेरवाडी, बेलंबा, इंजेगाव, लिंबोटा, पांगरी, टोकवाडी, संगम, तुमचं गाव, ह्या लक्ष्मण शक्त्या मी करायचो. आमची आपले पाटील, मांडव्याचे पाटील, पिराजी पाटील, हां, आमची जुगलबंदी बऱ्याच वेळा झाली. मग मी 5वीला गेल्यावर सांगायला लागलो. मी लक्ष्मण शक्तीचे 7ही अध्याय पाठ केले होते 7वीत असताना, 5वीत असताना. वडील रामायण सांगताना एक गोष्ट गोड सांगायचे. ते म्हणायचे, हो का, रामायणाची वेळ म्हणजे रात्री 8 ते 10, जेवणानंतरची वेळ, फुल झोपेचा टाईम आणि रामायणाचा टाईम. आणि बहुतेक रामायणाला तरुण मंडळ काय येत नाही. रामायणाला शक्यतो सिनियर सिटीजन, 5-25 म्हाताऱ्या बाया आणि 5-25 म्हातारी माणसं. बरं, त्या बाया बी रिकाम्या येत नाहीत. सोबत एक नातरुंड घेऊन, पिशवीभर कापूस घेऊन, पुढं गावात भागवत सप्ताह माय वाती केलेल्या बऱ्या. मग आमचे वडील सांगायचे, वळायला वाती, सांभाळायला नाती आणि ऐकायला पोथी. आणि मग काय करणार आहे माती. वडील म्हणायचे, येत जा गड्या, कापूस घेऊन येत जा, नातरुंड घेऊन येत जा, खांब्याला धरून बसत जा, पाठ लावून आपलं मस्त झोप घेता आली तरी चालेल. 2 तासाच्या रामायणातलं 2 मिनिटाचं रामायण जरी तुमच्या कानावर पडलं तरी कल्याण. कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरती, पूर्वजांचे नवल कोण उद्धरे जाण त्रिजगती. ऐकत जा म्हणायचे. मध्ये मध्ये डोळा लागला तर लागू द्यात जा, काय अडचण नाही. मग वडील एक दृष्टांत सांगायचे. जुना काळ, एका मोठ्या महाराजाचं कीर्तन, भरपूर समाज जमलेला, आणि एक जण असं पायाजवळ बसलं आणि नेमकं ते बसलं झोपू लागलं. आता आम्हाला कसं आहे महाराज, मागलं बांधकाम किती पडका असो, आम्हाला काय नाही, समोरचा शो चांगला लागतो. मागं झोपकानात, इकडं मागं बसून तंबाखू का सोळीनात, काय देणं घेणं नाही. किमान समोरच्यांनी फ्रेश असावा असं आम्हाला वाटतं. आणि नेमकं ते महाराजाच्या समोर बसून झोपू लागलं. महाराजांनी एवढंच म्हणले, भाऊसाहेब झोपले काय? आणि झोपलेलं खरं बोलतंय का? महाराजांना म्हणायचं, भाऊसाहेब झोपले का? त्यानं असं म्हणायचं, नाही महाराज, जागाच आहे. पुन्हा 10 मिनटं गेले की ते झोपायचं. मग महाराजांना म्हणायचं, भाऊसाहेब, त्यानं म्हणायचं जागाच आहे. पुन्हा महाराज म्हणू लागले, कसं? त्यानं म्हणायचं जागाच आहे. महाराजांना म्हणायचं, मग? त्यानं म्हणायचं जागाच आहे. आणि शेवटच्या अर्ध्या तासात तर काहीच महाराज बोलले नाहीत तरी ते म्हणू लागलं जागाच आहे. दर 10 मिनटाला त्याचं ते प्रमाण दिल्यासारखं, जागाच आहे, जागाच आहे. जुनं कीर्तन 3 तासाचं कीर्तन संपलं. 12 वाजता ते घरी गेलं, गाढ झोपलं वरांड्यात बाज टाकून. त्यानं घरी 2 लाख रुपये आणून कपाटात ठेवलेले. काहीतरी काम होतं त्याला पैशाचं. चोरांना सुगावा लागला होता. 5 चोर टिकावं पहारी घेऊन त्याच्या घराला लागले महाराज. 1 ते 4 3 तास फोडून ती भिंत फोडली. एक माणूस जायची वाट केली. आणि 4 वाजता बरोबर एक चोर मध्ये गेलं आणि चोरानं मध्ये पाय ठेवला. इकडं हे बाजूवर पडलेलं, ह्याला स्वप्न पडलं होतं. स्वप्नात तेच महाराज आले होते आणि स्वप्नात त्याला विचारू लागले, झोपले का काय? ते बाजूवर पडल्या म्हणलं जागाच आहे. ते मध्ये गेलेलं चोर चटकन बाहेर आलं, बाबा ते अजून जागच आहे म्हणला. दुसरं म्हणलं 10 मिनटं थांब, झोपलं की मी बघतो. 10 मिनिटांनी दुसरं आलं.
त्यानं मध्ये पाय टाकला की ह्याचं परत जागाच आहे. ते दर 10 मिनिटाला प्रमाण घेऊ लागलं. महाराज एका तासात 50 मिनिटात 5 जणाच्या चक्रा झाल्या. 5ही वेळेला जागाच आहे. 5 जण म्हणले 5 वाजत आले. हे उठायचं आणि आपण गावाच्या तावडीत सापडायचो. मग चोर सापडल्यावर काय महाराज, ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना दरी. गेले चोर. 6 वाजता हे उठलं आणि भिंतीला छिद्र, भलं मोठं भगदाड आणि लटलटच कापलं महाराज. एवढं भगदाड पडले, पळतच कपाटाकडे गेलं. कपाट जशाला तसं, बंडलं बघितले जशाला तसे, रुपया चोरीला गेला नाही. मग त्याच्या लक्षात आलं चोर तर आले होते पण गेले कशामुळं, एकच वाक्य, जागाच आहे. आणि मग त्याच्या डोक्यात आलं कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन आलो तर 2 लाख वाचलेत. अख्खं कीर्तन घरी घेऊन आलो असतो तर किती फायदा झाला असता. विठाला त्यांचा एक शब्द कामाला येतो महाराज. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास सितवीती करोनी सायास सितवीती सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास सितवीती करोनी सायास सहज बोलणे हित उपदेश. सहजच बोलतात पण कल्याण करतात. एक आता हे क्रम लावा. आपलं काम आहे पायावर डोकं ठेवायचं. 3 कामं ते करणार आहेत. डोक्यावर हात तेच ठेवणार आहेत. कृपेची नजर आपल्यावर तेच टाकणार आहेत. आणि अमृत वचनांची शब्द आपल्यासाठी त्यांच्याच मुखातून येणार आहेत. आली मुखा वाटे अमृत वचने. आता हे मी सोपं सांगितलं आहे, शास्त्रातलंच होतं पण मी आपल्या भाषेत सांगितलं. आपलं मस्तक त्यांच्या पायाला लागणं याला स्पर्श कृपा असं म्हणायचं. त्यांचा हात आपल्या डोक्यावर पडणं याला हस्तकृपा म्हणायचं. त्यांची नजर आपल्यावर पडणं याला नेत्रकृपा म्हणायचं. आणि त्यांचा शब्द आपल्या कानी पडणं याला शब्दकृपा म्हणायचं. साधूच्या जवळ गेल्यावर साधू स्पर्शकृपा करतात, हस्तकृपा करतात, नेत्रकृपा करतात आणि शब्दकृपा करतात. तुकोबाराय आज त्या जाणीवेतून ज्ञानोबाराय आधी करून नामदेवराय आधी करून संतांच्या पुढं उभे आहेत. आणि हात जोडून ज्ञानोबाराय आधी करून संतांना म्हणतात, या 4ही प्रकारच्या कृपेचं दान आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला दिलं. आता तुम्ही गुरु पावंत आता तुम्ही हो Hare Krishna
अपेक्षा तुकोबारायाच्या अंतःकरणात आहे. म्हणून संतांना तुकोबाराय 2 विशेषणं लावतात, कृपावंत आणि जीवलग. आता तुम्ही कृपावंत साधू संत, आता 2 शब्द आलेत, साधू आणि संत. हे काय 2 नाही, गोदमेश्वर महाराज एकच, पण त्यांना कधी साधू म्हणायचं आणि कधी संत म्हणायचं. मग साधू कधी म्हणायचं आणि संत कधी म्हणायचं, अभंगातच आहे. ते जेव्हा कृपावंत असतात तेव्हा साधू, आणि जेव्हा जीवलग असतात तेव्हा संत. आता तुम्ही कृपावंत साधू, जीवलग संत. जीवलग असतात तेव्हा संत आणि कृपावंत असतात तेव्हा साधू. थोडक्यात शक्तिपाताचा कृपेचा विषय येतो तिथं ते साधू असतात, आणि प्रेमाचा विषय येतो तिथं ते संत असतात. संत तोची जाना जगी दया क्षमा, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे. कनवाळूपणा बुडत हे जन न देखवे, येतो हिताचा कळवळा. ह्या कनवाळूपणाची भूमिका जिथं आहे तिथं जीवलगपणा आहे, आणि जीवलगपणा जिथं आहे तिथं संतत्व आहे. आणि ज्ञानाची भूमिका जिथं आहे, बोधाची भूमिका जिथं आहे, उद्धाराची भूमिका जिथं आहे, शक्तिपाताचा विषय जिथं आहे तिथं साधुत्व आहे, आणि जिथं साधुत्व आहे तिथं कृपावंतपणा आहे. कृपावंत असले की ते साधू आहेत, आणि जीवलग झाले की ते संत आहेत. महाराज एकच आहेत. विठाला अहो, मग कल्याणाची अपेक्षा करायची तर देवाकडं जाणं, संताकडं का? एक गोड वाक्य सांगतो महाराज, देव देतो पण मागितलं तेवढंच देतो. संत देतात मागितल्यापेक्षा अनंत पटीने. मागत्यासी पुरे धनी अनेकासी देव देतो ना, अगोदर घेतो. घेसी तेव्हा आईसा अससी. जनाबाई भांडल्या, नको सांगू आम्हाला, उदार उदार म्हणतो. सांग तो कोणा काय दिले, उदाराचा राणा म्हणविसी आपण. सांग तो कोणा काय दिले. देव म्हणले जने मला नाव ठेवायचं नाही, लंका दिली आहे बिभीषणाला. जनाबाई म्हणली वा वा वा. बिभीषणाला लंका दिली, कोणाची? तुमच्या बापाची. अरे त्याच्या बापाची लंका, त्याच्या भावाची लंका त्याला दिली, तुम्ही काय केलं? जने किष्किंदा दिली आहे सुग्रीवाला, कोणाची? सासऱ्याची का बापाची? जनकरावाची का दशरथरावाची दिली? कोणाच दिली? त्याच्या वालीची किष्किंदा त्या सुग्रीवाला दिली, तुम्ही काय केलं? आम्हाला सांगायचं नाही उदार. देव म्हणले तरी देतो का नाही? हो देतो ना. मग काय नवल आहे का? हो, ज्याचं काम जे आहे त्याचं काम त्यानं केलं, काय मोठेपणा आहे का? वृक्षराज महाराज आले, 1-2 प्रमाण म्हणले. कीर्तन झाल्यावर मला म्हणू लागले, मग महाराज म्हणले का नाही प्रमाण? मग काय जेवायला आलात काय? प्रमाणच म्हणायला आला होतात तुम्ही, तुमचं कामच आहे ते. मी जर म्हणलं मग पुरी महाराज केलं का नाही कीर्तन, मग काय तुला जेवायला बोलविले काय? तुला कीर्तनालाच बोलविलं होतं. शोभदार म्हणू लागले, राहिलो का नाही उभा? मग हे कपडे कशाला घातलेत? इथं काय झोपायला घातलेत काय कपडे? हे दोघं म्हणू लागले, मग वाजविला का नाही मृदंग? हा, मग बोलवले कशाला तुम्हाला? वाजवायलाच बोलवलं होतं, तुम्हाला काय आराम करायला बोलवलं नव्हतं. ज्याचं काम जे आहे त्यानं ते काम केलं, काय उपकार केले का? अहो, देवाचं कामच आहे देणं. त्याने ते भूमिकाच घेतली. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, पोसितो जगासी सकळ जीवाचा करीतो. तेव्हा मोठेपणा मिरवून घ्यायला बरा वाटतो. ब्रह्मदेवाचं काम निर्माणाचं, शंकराचं काम संहाराचं, पठ्याचं काम लोकांना सांभाळण्याचं. पाषाणाचे पोटी बैसला दर्दो, तयामुखी चारा. तिथं पाठ ठोकटून घ्यायला बरं वाटतं, मी देणारा मी देणारा. मग तुझं काम आहे, तुझं काम तू केलंस, काय पराक्रम केला नाही. उलट मुंगी सुद्धा उपाशी नाही राहिली पाहिजे, ही जबाबदारी तुझी आहे. विठाला आणि ते तू पार पाडतोस, आम्हालाही माहित आहे, पार पाडतो महाराज. बघा आपल्याकडं म्हण आहे, ज्यानं दात दिले तो चेने दिल्याशिवाय राहणार नाही. आपण मिथ्या चिंता करतो. मुंगीला उपाशी राहू देत नाही महाराज. त्याच्या चरित्रात असं गोड वाचायला मिळतं. एकदा संध्याकाळी रात्रीचे 12 वाजले, देवाला घरी जायला उशीर झाला. 12:30 पर्यंत देव घरी नाही. रुक्मिणी आईसाहेब, लक्ष्मी आईसाहेब खवळल्या.
अहो रात्री 12:30पर्यंत नवरा घरी नाही आला, बायको खवळल का नाही सांगा? खवळल का नाही सांगा? हा खवळत नाही फक्त महाराज लोकांची आणि गायक वादकाची. तिला माहीत आहे उशिरा जरी आलं तर पाकिट घेऊन येणार आहे. चिडचिड करायची नाही. मोकळंच फिरू लागल्यावर बायको चिडचिड करणारच ना. लक्ष्मी खवळल्या. घड्याळ काय शो म्हणून बांधले का? ही काय घरी यायची वेळ आहे का? देव म्हणले हे बघ लक्ष्मी, मुंगी ते हत्ती, रंकते राजा, जीव ते ब्रह्मदेव. सगळ्यांना जीव घातल्याशिवाय मला घरी येता येत नाही. लक्ष्मी म्हणल्या मला मोठेपणा सांगायचा नाही. हे देवाच्या बायकांचं असं आहे, आपल्याच नाही. तुम्ही मोठेपणा घरी सांगायचा नाही. तुमचा मोठेपणा जगाला पटतो पण बायकोला पटत नाही. तुम्ही म्हणा मी हे करतो आणि मी ते करतो, मी असं करीन आणि मी तसं करीन. बायको म्हणती गप राहायचं. लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती, त्या दिवशी कळले काय काय करीन. आता काही सांगायचं नाही. लक्ष्मी म्हणले आले मोठे जीव घालणारे. देव म्हणले अरे हे बघ उद्या तू परीक्षा घे, मी नापास झालो तर राजीनामा देतो. मग लक्ष्मीनं दुसऱ्या दिवशी सोन्याचा करंडा 25 तोळ्याचा होता महाराज. लक्ष्मीचा आहे ते काय गरीबाईचा विषय आहे का? सोन्याच्या करंड्यातलं कुंकू काढलं, चांदीच्या करंड्यात ठेवलं. सोन्याचा करंडा स्वच्छ धुतला, पुसून घेतला. जिवंत मुंगी पकडली, करंड्यात ठेवली, करंड्याला झाकण लावलं आणि करंडा चांदीच्या डब्यात ठेवला. चांदीचा डबा तांब्याच्या डब्यात ठेवला, तांब्याचा डबा पितळाच्या डब्यात ठेवला, पितळाचा डबा स्टीलच्या डब्यात ठेवला, स्टीलचा डबा जर्मनच्या डब्यात ठेवला, जर्मनचा डबा पत्र्याच्या डब्यात ठेवला, पत्र्याचा डबा लोखंडी पेटीत ठेवला, लोखंडी पेटी पत्र्याच्या पेटीत ठेवली, पत्र्याची पेटी लाकडाच्या पेटीत ठेवली, लाकडी पेटी कपाटात ठेवली. हे सगळं ध्यानात ठेवा. आपल्याला करंडा शोधायचा आहे सगळ्यांना. आणि कपाटाला कुलूप लावून त्या खोलीला 2 कुलप लावले आणि मुंग्याचा खडू फिरविला त्या आजूबाजूनं. दुसरी मुंगी मध्ये गेली नाही पाहिजे आणि ती मुंगी बाहेर साखर खायला आली नाही पाहिजे. संध्याकाळी देव आले. लक्ष्मी चला लवकर हातपाय धुतो जेवायला बसतो. देवा देवा लवकर बसा, पुरणपोळी केली आहे. देव जेवायला बसले. लक्ष्मी म्हणल्या देवा सगळे जेवले ना? देव म्हणले लक्ष्मी तुला माहीत आहे ना सगळे जेवल्याशिवाय मी ताटावर बसत नाही. नाही एखादी मुंगी बिंगी राहिली का आपलं चौकशी केलेली बरी. देव म्हणले मुंगी नाही मुंगळा नाही, वाढ गपचूप. वाढलं. आमटी भाताचा घास देवानं घेतला. बस म्हणल्या आता लक्ष्मी म्हणल्या आता जाणार, जिवंत मुंगी उपाशी घेऊन येणार आणि ह्याचा राजीनामा घेणार. खवळलीच होती. गेल्यावर तिकडं त्या खोलीचं कुलूप उघडीलं, कपाट उघडीलं. आता मदत करा बरं का मला. लाकडी पेटी, पत्र्याची पेटी, पत्र्याचा डबा, लोखंडी डबा, जर्मनचा डबा. जाऊ देवा आता मलाही सापडणार नाही ते कसं कसं होतं. डब्यात डबे डब्यात डबे डब्यात डबे उघडिले आणि चांदीच्या डब्यातला सोन्याचा करंडा बाहेर काढला. करंडा असा उघडीला आणि असा डाव्या हातावर धरला. आश्चर्य झालं होतं महाराज. करंड्यात काठोकाठ साखर आणि साखरेच्या ढिगावर मुंगी. जणू काय बिहारमध्ये राबडी देवीच उतरल्यात प्रचाराला. आणि हात जोडले. आईसाहेब दिवसभर वनवन फिरून साखरेचा कण मिळत नव्हता. तुमची कृपा झाली आणि करंडा भरून साखर मिळाली. वैद्यनाथ बंद पडलेला असताना सुद्धा मिळाली. आता विकून टाकला तरी चिंता नाही. एवढी साखर मिळाली, एवढी साखर मिळाली. उड्याच मारू लागली मुंगी महाराज. लक्ष्मीला चक्कर आली. आपल्याला साखर वाढल्यावर चक्कर येते, तिला साखर बघून चक्कर आली. तेवढ्यात देव ओरडले लक्ष्मी. घाई गडबडीनं घाम पुसला. आले देवा आले देवा. पळतच गेल्या. अरे भात संपलाय, आमटी संपली, भजे संपलेत, पोळी संपली आहे, तुपाचा पत्ता नाही, कुठं गायब आहे. हां ते देवा गरम गरम पोळ्या आणायला गेले होते. देव म्हणले स्वयंपाक घरी इकडं, लक्ष्मी तिकडं. काय कसारवाडीला गेली होती काय पोळ्या आणायला गरम गरम? नाही नाही देवा इथंच होते. देव म्हणले इथंच होतीस का मुंगीकडं गेली होतीस? मुंगीकडं म्हणल्यास तर खालीच बसल्या लक्ष्मी. ते देवा मुंगीचं तुम्हाला कसं कळलं? देव म्हणले येडी, कळलं नसतं तर करंडा भरून साखर पाठवली असती. काय माझा दृष्टांत संपला. उपाशी ठेवायचं कोणी ठरवलंय? लक्ष्मीनं. आणि जीव घालायचं कोणी ठरवलंय? देवानं. लक्ष्मीनं जरी तुम्हाला उपाशी ठेवायचं ठरवलं
तरी तुमच्या मुखात 4 घास घालण्याची जबाबदारी त्याची आहे आणि तो घालतो. त्यामुळं त्यानं दिलं नवल नाही. आता एक शेवटचं आहे का, देव देतो एका जन्मापुरतं, आमचे संत देतात कल्पपर्यंत पुरेल एवढं. विठाला कृपादान केले साधी कल्पांती सरेना कृपाती सरेना कल्पांतीही सरेना असं कृपादान संत करतात. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. गोमट शब्दाचा अर्थ आहे चांगलं. चांगलं करा. चांगलं म्हणजे गोमट करा. गोमट म्हणजे पुन्हा खाली पण घोटाळायचं आहे. भार ओझे तुम्हासी. भार म्हणजे ओझ आणि ओझ म्हणजे भार. भार म्हणजे वजन. वजन म्हणजे चालू द्या दिवसभर. आता बघा भार काय ओझ काय भरपूर आहे. गोमट म्हणजे काय, पायापाशी वंचिले ते काय. आपली जबाबदारी एक फक्त तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी एवढा भाव सांगतो. ह्याचा अर्थ कसा आहे, पदच्छेद कसा आहे. तुका म्हणे दिली मिठी, तुका म्हणे दिली मिठी पायासी गोमट येते केले पाहिजे. आपलं काम आहे त्यांच्या पायाला मिठी मारायचं, त्यांचं काम आहे आपलं गोमट करायचं. पुरी परिवारानं श्रद्धेनं त्यांच्या पायावर साकडं घातलं, त्यांच्या पायाला मिठी मारली आणि त्यांनी ह्या परिवाराचं गोमट केलं. ती कृतज्ञता म्हणून आजचा अन्नदानाचा सोहळा. उपस्थित सर्व भाविक मंडळी, या परिवाराचे सर्व स्नेही मित्र परिवार नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम महाराज त्यांचे दोन्ही सुपुत्र संपूर्ण पुरी परिवार यांच्याद्वारा आजची ही गोदमेश्वर महाराजांच्या दरबारातली अन्नदानाची सेवा, त्यानिमित्त हा आपला सत्संग चिंतनाचा अल्पसा भाग. उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि गोदमेश्वर महाराजांच्या चरणी सेवा सादर विनयपूर्वक समर्पण. सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर